नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे साबुदाणा वडा। आज आपण उपवासासाठी कुरकुरीत असा साबुदाणा वडा कसा करायचा ते बघू। इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। तो आता आपण 1-2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। आपला साबुदाणा आता धुवून झालेला आहे। आता आपण साबुदाणा बुडेल इतकं पाणी याच्यात घालू। साबुदाणा बुडेल आणि वरती अर्धा इंच पाणी राहील एवढं पाणी आपण याच्यात घातलेलं आहे। आता हा साबुदाणा आपण रात्रभर भिजवू शकतो किंवा 3 ते 4 तास भिजवून आपण वडे करू। आता आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे। असा मोकळा आणि कोरडा साबुदाणा आपला भिजलेला आहे। एक दाणा याचा असा वेगळा होतोय। आपल्याला वड्यांसाठी असाच साबुदाणा पाहिजे आहे। जर आपल्या साबुदाण्यामध्ये पाणी जास्ती झालं तर तो साबुदाण्याचा वडा म्हणजे मऊ होतो, तेल पितो आणि एखाद्यास तो तेलात फुटू पण शकतो। म्हणून आपल्याला असा मोकळा साबुदाणा भिजवणं आवश्यक आहे। साबुदाणा बाजूला ठेवू आणि बटाटे आपण किसून घेऊ। या 1 कप साबुदाण्यासाठी आपण 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे आधी आपण किसणीवर किसून घेऊ। आपण हाताने याचे तुकडे मॅश करू शकतो, पण ते एकजीव होतात असे किसणीने, म्हणून किसून घेणं आवश्यक आहे। आता या साबुदाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालू आपण, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे मिरचीचा ठेचा। या मिरच्या तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता। धण्याचं कूट, हे कूट जरा जाडसरच घ्यायचं, एकदम पावडर नाही घ्यायची। आणि आता हे बटाटे आपण जे किसलेले आहेत ते आपण याच्यात ऍड करू। हे सगळं मिश्रण एका परातीत काढून घेऊ, म्हणजे आपल्याला ते एकजीव करायला चांगलं पडेल। आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र छान एकजीव करू आणि याचे वडे करून घेऊ। आता आपलं वड्यांचं मिश्रण एकत्र करून झालेलं आहे, चांगलं एकजीव करून। आता आपण याचे वडे करू। वडे करताना थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असा गोळा घेऊन त्याला आकार द्यायचा गोल। आणि त्याच्या कडा अशा सॉफ्ट अशा मऊ अशा त्याला चिरा नाही गेल्या पाहिजे। आता आपले सगळे वडे तयार करून झालेले। आता आपण तळून घेऊ वडे। आता आपण कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापलं की आपण वडे करायला घेऊ। आता आपण वडे करायला घेऊ। आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग नंतर लो फ्लेमवर आपल्याला वडे तळायचे आहेत।
आपल्याला हे सगळे वडे लो टू मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. लो टू मीडियमवर तळल्यामुळे वडे आपले कुरकुरीत होतात. प्रत्येक वेळेस आपल्याला हे वडे तळायला 7 ते 8 मिनिट लागतातच, कारण की ते आतून कच्चे नाही राहायला पाहिजे, म्हणून त्याला लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता आपण वड्यांसाठी चटणी करू. चटणीसाठी अर्धा कप दाणे, 2 मिरच्या चिरलेल्या, 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे, आणि 2 चमचे दही घालू. अर्धा कप पाणी, आणि आता हे आपण वाटून घेऊ. आता आपली चटणी तयार आहे. पण ही आता काढून घेऊ भांड्यात. आपले सगळे वडे आता छान तळून झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. आपण एक वडा आता याच्यातला तोडून बघू. छान असे कुरकुरीत वडे झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.